नमस्कार मित्रांनो, आपल्या मयूर हॅचरीजला पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती घोडेगावचे गट विकास अधिकारी डॉक्टर साळवी सर, त्याचबरोबर डॉक्टर परंतकर सर, डॉक्टर कोल्हे, डॉक्टर निचिकेत यांनी भेट दिली. ते परळी वैद्यनाथ येथील पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन आयोजित महापशुधन एक्स्पो दिनांक 13, 14, 15 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे, त्याची निमंत्रण पत्रिका घेऊन आले होते आणि मयूर हॅचरीज फार्मला त्यांनी भेट दिली, याबद्दल त्यांचे टीमचे मनपूर्वक आभार. आज आम्ही श्री रवी जाधव, पोल्ट्री उद्योजक, ज्यांना आपण पशुसंवर्धन विभागाकडून त्यांच्या आज आपण पोल्ट्री फार्मला भेट दिली. तर त्यांनी हे नवीन काही ब्रीड आहे, ते नवीन ब्रीड ठेवलेले आहे. हे ब्रह्मा ब्रीड आहे. ते पायाला जे फिदर्स आहेत त्याच्यावरनं ही ब्रीड आपल्याला ओळखली. मोठे पक्षी दाखवा त्यांना. ही ससेक्स ब्रीड आहे. हिचं वजन जवळपास 5 kg पर्यंत जातं. तर अशीचे अतिशय छान पद्धतीने त्यांनी जे काही शासनाने त्यांना युनिटसाठी जे मदत केलं, त्यांनी त्याच्या आधारे या ब्रीड ज्या आहेत नवीन ब्रीड, त्या नवीन ब्रीड ठेवून चांगल्या पद्धतीने पोल्ट्री संगोपन केलेलं आहे. त्याच पद्धतीने त्यांच्याकडे कावेरी जातीच्याही ब्रीड आहेत आणि नारायणगाव येथे ते उद्या दिनांक 12/2/2026 रोजी नारायणगाव क्लिनिकला येथे ते 4 लाभार्थ्यांना 25 पक्षी ते वाटप करणार आहेत. तरी त्यांचं अभिनंदन की त्यांनी खूप छान पद्धतीने हे सगळं काही केलेलं आहे. त्याचप्रमाणे ही फायुमी ब्रीड आहे. स्पॉटेड कलरची आहे, ब्लॅक आणि त्याच्यावर स्पॉटेड हे आहे. जी पुण्यातील गावगान जाते अंड्यासाठी चांगली आहे. 210च्या आसपास अंडी मिळतात याची. खूप छान प्रकल्प केलेला आहे यांनी. आठ 9 किलोचा असेल तो टर्की. ब्लॅक असतो ब्लॅक असलेलं रोड आयलँड वेड याच्यात आसिल पण आहे. खूप छान प्रकल्प केलेला आहे यांनी.